नमस्कार. ललिता त्रिपुर सुंदरी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओम श्री मात्रे नमः. खूप लोकांना प्रश्न असतात की आपल्या मुलांचं लग्न कधी होईल, कसं होईल. त्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. मुलांचं शिक्षण झालेलं असतं, चांगली नोकरी असते आणि तरी सुद्धा विवाहाचा योग हा आपल्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी येत नाही. आणि बारकाईने जर विचार केला तर त्या गोष्टीचा आपल्याला फार त्या ठिकाणी दुःख होतं की एवढं सर्व गोष्टी असताना विवाह न होणं ही एक प्रकारे खूप मोठी खेदाची आणि दुःखाची त्या ठिकाणी बाब आहे. आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, उपासना करतो, काही मंत्रांचं त्या ठिकाणी अनुष्ठान करतो, तरी सुद्धा अशा प्रकारचा चांगल्या विवाहाचा योग आपल्या आयुष्यामध्ये येत नाही. परंतु पद्मपुराणामध्ये खूप चांगला आणि अतिशय सोपा असा प्रयोग विवाहाकरिता आलेला आहे. प्रमाण असं आहे, दाडिमी ददाती भार्याम, म्हणजे डाळिंबाचं वृक्ष जे आहे ते जर आपण दान केलं, किंबहुना डाळिंबाचं वृक्षाचं आपण त्या ठिकाणी चांगलं बीजारोपण करून ते जर रोप आपण लावलं आणि त्याची जर चांगली काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या मुलीबरोबर आपला त्या ठिकाणी विवाह योग जुळून येतो, असं आपल्याला पद्मपुराणामध्ये पाहायला मिळतं. काय आहे याचा संबंध कसा आहे पहा. काही वेळेला जिथे आपण मंत्र अनुष्ठान वगैरे करतो, काही वेळेला ग्रह साथ आपल्याला देत नाही, पण तिथे असा आपल्याला प्राकृतिक प्रयोग साथ देतो. काय आहे की एक वृक्ष जर आपण लावलं डाळिंबाचं, आणि ते खूप मोठं चमत्कारी वृक्ष आहे. एका झाडाला जसे फळ येतात आणि वर्षानुवर्ष आपल्याला फळ प्राप्त होतं, त्याचबरोबर त्याला परत बिया येतात आणि त्या बिया जर पुन्हा जमिनीवर पडला आणि जर पाऊस आला तर त्यातनं पुन्हा एक छोटे छोटे रोप त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे काय की ही एक वंशावळ त्या ठिकाणी सुरू राहते आणि ती वंशावळ आपल्या जीवनामध्ये सुद्धा सुरू राहावी कायम, याच्याकरिता डाळिंबाच्या वृक्षाचा प्रयोग पुराणामध्ये पाहायला मिळतो. ललिता सहस्त्रनामामध्ये फार छान शब्द आहे, दाडिमी कुसुम प्रभा. डाळिंबाचं वृक्षाचं एवढं मोठं महत्व आहे. आणि मला सर्वांना हे सांगायचं आग्रहाने की तुम्ही सर्वांनी, जे तरुण मुलं आहात, त्यांनी सगळ्यांनी हा प्रयोग करा. एक चांगलं मंदिर जर कुठं देवीचं असेल तर त्या देवीच्या मंदिराला, त्या रोपाचा, त्या भगवतीला स्पर्श करून त्या मंदिराच्या समोर किंवा परिसरामध्ये डाळिंबाचा वृक्ष लावा आणि त्याची चांगली काळजी घ्या. बघा, 3 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला एका चांगल्या मुलीबरोबर तुमचा त्या ठिकाणी विवाह होईल आणि तुमची सुद्धा त्या ठिकाणी पुढे वंश परंपरा चांगली टिकून राहील. कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये विवाह पद्धती जी आहे, संस्कार पद्धती जी आपल्याला सांगितली, ती एक अशी सांगितली की आपल्या पितरांना पिंडदान करणारे, तिलांजली देणारे, चांगली संतती आपल्या पोटी जन्माला यावी याच्याकरिता एका चांगल्या कुळातल्या स्त्रीची सुद्धा चांगली आवश्यकता असते आणि ती चांगली मुलगी आपल्या आयुष्यामध्ये यावी, ज्याच्याकरिता सर्वांनी हा प्रयोग करा. नाही हा प्रयोग आपल्याला जमला तर किमान ते छोटस वृक्ष एखाद्या चांगल्या व्यक्तीला, शेतकऱ्याला दान द्या की तो त्याचं चांगलं संगोपन करेल, त्याची चांगली काळजी घेईल आणि मग आपण त्या ठिकाणी महिन्यातून एकदा, 2 महिन्यातून एकदा त्याला चांगलं पाणी घालायला जावं. म्हणजे आपल्यावर त्या प्रकृतीची आपल्यावर कृपा राहील. अशा प्रकारे जर हा प्रयोग सर्वांनी केला तर निश्चित रूपाने तुमचा विवाह योग त्या ठिकाणी जुळून येईल. काही कुठे जाण्याची गरज नाही, काही दुसरं कुठल्याही प्रकारे
मंत्र अनुष्ठान करण्याची गरज नाही. आपल्याला अनेक मंत्र त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीमध्ये देखील पाहायला सापडतात की त्या मंत्राच्या प्रयोगाने चांगल्या मुलीबरोबर आपल्याला त्या ठिकाणी विवाह योग जुळून येतो. असे अनेक प्रयोग आहेत. परंतु तुम्हाला जर अशीच नवीन नवीन माहिती जर हवी असेल तर या चॅनलला सर्वांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि या आपल्या चॅनलची लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि जो विषय तुम्हाला हवा आहे, जी काही शंका आहे किंबहुना ज्या विषयावर तुम्हाला काहीतरी विश्लेषण हवंय तो विषय मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. श्री मात्रे नमः. जगदंब.